राजकीय परिस्थितीचं वास्तव पाहूनच अजित पवारांना सोबत घेतलं असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघाच्या बैठकीमध्ये म्हटल्याचं समजतंय। संघ परिवाराच्या समन्वय बैठकीमध्ये अजित पवारांना सोबत का घेतलं याची बाजू फडणवीसांनी मांडली आहे। लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना सोबत घेतल्याचा फारसा फायदा भाजपला झालेला नसला तरी आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना सोबत घेऊनच लढण्याचं भाजपचं ठरलेलं आहे असंही ते म्हटल्याची माहिती समोर येतेय। लोकसभा निवडणुकीमध्ये नितीन गडकरी आणि रक्षा खडसे वगळता जुने उमेदवार पराभूत झाले असा मुद्दा देखील त्यांनी या बैठकीमध्ये मांडलाय। त्यामुळे आगामी काळात भाजप तिकीट वाटपामध्ये मोठ्या प्रमाणावर भाकरी फिरवणार असे संकेतही फडणवीसांनी दिल्याचं मानलं जात आहे। विरोधकांच्या नरेटिव्हला प्रत्युत्तर देण्यासाठी आता संघ परिवारानं सुद्धा सक्रियपणे मैदानात उतरण्याची अपेक्षा फडणवीसांनी व्यक्त केल्याचीही माहिती मिळतेय। संघाच्या बैठकीमध्ये फडणवीस नेमके कोणकोणत्या मुद्द्यांवर बोललेत आपण पाहूया। 2019 मध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष तरी एकट्याच्या मतांच्या टक्केवारीवर सत्तेत येईल अशी स्थिती नव्हती। त्यामुळेच एकनाथ शिंदेंना सोबत घेतलं पण दोघांची टक्केवारीही लोकसभा आणि विधानसभेसाठी पुरेशी नव्हती। भाजपचा मूळ मतदार संघ परिवारातील अनेकांना रुचलेलं नसलं तरी अजित पवारांना सोबत घेतलं। राजकीय परिस्थितीचं वास्तव पाहूनच अजित पवारांना सोबत घेतलं। लोकसभा निवडणुकीचा अभ्यास केल्यावर लक्षात येतं की अजित पवारांना सोबत घेतल्याचा फार फायदा नाही। लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदेंना भाजपची 89% मतं तर भाजपला शिंदेंची 88% मतं ट्रान्सफर झाली। भाजप आणि अजित पवार यांच्यामधील वोट ट्रान्सफरेबिलिटी ही 50%पेक्षा कमीच होती। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेतल्यानंतर सरकार म्हणून बरीच कामं करता आली। महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये कामाचं सातत्य तुटलेलं होतं ते सातत्य पुन्हा एकदा सुरू झालं। विधानसभा निवडणुकीत सुद्धा अजित पवारांना सोबत घेऊन महायुती म्हणूनच पुढे जायचं ठरलंय। लोकसभा निवडणुकीच्या अनुभवातून सध्याच्या काळामध्ये उमेदवार महत्त्वाचा हे लक्षात आलंय। नितीन गडकरी आणि रक्षा खडसे वगळता जिंकलेले इतर सर्व नवे उमेदवार होते। जिथे उमेदवार बदलले नाहीत जुन्यांना संधी दिली तिथे पराभव झाला। विरोधकांच्या खोट्या नरेटिव्हला संघाचा विस्तृत विचार पराभूत करू शकतो आणि त्यामुळे सर्वांनी सक्रियपणे मैदानात उतरावं। संघ बैठकीमध्ये फडणवीस नेमकं काय म्हणाले हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहिलं। याच विषयीची विस्तृत माहिती आपण जाणून घेणार आहोत। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। रजत, अजित पवारांना राजकीय वास्तव पाहूनच सोबत घेतलं असं संघ पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये फडणवीसांनी सांगितल्याचं समजतंय। इतरही अनेक मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवर उहापोह झाल्याचं देखील समजतंय। रजत, काय सांगता येईल याबद्दल? नक्कीच संघाची अत्यंत महत्त्वाची ही समन्वय बैठक होती। तसं पाहिलं तर दर 3 महिन्यांनी ही बैठक होत असते। मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असताना या बैठकीचं महत्त्व होतं आणि म्हणून देवेंद्र फडणवीस तब्बल 2.5 तास या बैठकीमध्ये उपस्थित होते। जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी या बैठकीमध्ये मांडल्याची आपल्याला माहिती मिळाली आहे। त्याप्रमाणे राज्याची वास्तविक राजकीय परिस्थिती काय आहे, 2019 नंतर काय काय घडलं आणि कोणत्या परिस्थितीमध्ये 2 नवीन मित्र भाजपला आपल्यासोबत घ्यावे लागले एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या स्वरूपामध्ये, याची कारण मीमांसा भाजपच्या वतीने त्या बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे। मात्र लोकसभा निवडणुकीनंतर काल जे बैठकीमध्ये चर्चेला मुद्दे आल्याची माहिती आपल्याला मिळाली त्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या चिंतेचा मुद्दा जो आहे तो वोट ट्रान्सफरेबिलिटी जी आहे त्या संदर्भातला आहे। कुठेतरी एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये मतांचं हस्तांतरण जो आहे तो चांगल्या पद्धतीने होताना दिसतंय। मात्र जिथे भाजप किंवा अजित पवार यांचे मतदार
मतदारसंघ असतात त्या ठिकाणी दोन्ही पक्षांचे मतं जे आहे ते दुसऱ्या पक्षाला हस्तांतरित होताना पाहायला मिळाला नाही आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसला आहे का या संदर्भात एक उहापोह जो आहे तो सध्या करण्यात येत आहे। मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या स्वरूपामध्ये सामोरं जायचं आहे अशी माहिती जी आहे ती या बैठकीत देण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे। आणि सोबतच 2019 पर्यंत राज्यात भाजपचा महायुतीचा सरकार होता, त्यामुळे कामं जी आहेत ती सातत्याने होत होती। मात्र महाविकास आघाडीच्या काळामध्ये तो कामांचा सातत्य तुटलेला होता, त्यामुळे जरी अनेक भाजपच्या कोर वोटरला अजित पवार यांना सोबत घेणं रुचलेलं नसलं तरी गेल्या काही दिवसांमध्ये महायुतीचं सरकार म्हणून काही चांगली कामं जी आहेत ते करता येत आहे। जुन्या कामांची कंटिन्युटी पुढे ठेवता येत आहे आणि त्यामुळे या सरकारचा फायदा आहे असा मुद्दा सुद्धा या बैठकीत मांडण्यात आल्याचं समजतंय। सर्वात महत्त्वाची एक दुसरी जी बाब आहे, उमेदवार जे आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये कुठेतरी उमेदवारांबद्दल काही मतदारसंघामध्ये तीव्र नाराजी होती, त्यामुळे सरकारने केलेली चांगली कामं जी आहे ती मतांमध्ये रूपांतरित होऊ शकलेली नाही। त्यामुळे उमेदवार फार महत्त्वाचा, हा एक धडा आम्ही घेतलाय असा मुद्दा सुद्धा भाजपच्या वतीने या बैठकीत मांडण्यात आल्याची आपल्याला माहिती आहे। ठीक आहे रजत, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।